तर मस्त गरमागरम पराठा रेडी आहे. कसा बनलाय रे? चांगला आहे. टेस्ट आहे का? हे बघा मस्तपैकी मसाला सगळीकडे. गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग मी आता चालू करते. संध्याकाळची 7 वाजलेत आणि मी आता जस्ट घरी आली आहे ऑफिसमधून, कारण आज मी हाफ डेनेच गेलेले ऑफिसला. माझी आज पण एक्झाम होती त्यामुळे. आणि आता मी आहे ना जेवणाची काहीतरी तयारी करते. तर आज मी आहे ना काहीतरी नवीन रेसिपी ट्राय करणार आहे. नवीन म्हणजे खूप जण बनवतातच, बट मी फर्स्ट टाईम बनवणार आहे. तर ती असणार आहे, हे बघा, याचे पराठे. तर बघूया कसे बनत आहेत, मला जमत आहेत की नाही. मी फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे. कसे बनणार आहेत बघूच. मी दाखवते तुम्हाला माझी रेसिपी, मी कशी बनवते वगैरे. आणि आता सध्या मी चहा ठेवते माझ्यासाठी. आणि खूप दिवस झाले यार जिमला पण नाही गेली मी. आधी माझ्या डोळ्यांमुळे मी जात नव्हते आणि आता एक्झाम चालू झाले. तर आता ही एक्झाम खतम होईल. एक्झाम जेव्हा संपणार तेव्हाच काय ते कळेल. चला आधी चहा ठेवते फटाफट. तर गाईज माझी चहा वगैरे मस्त पिऊन झाली आहे आणि आता मी तयारी करायला घेते पराठ्यांची. तर त्याच्यासाठी मी घेतलं आहे आता इथे पीठ, गव्हाचं पीठ घेतलं आहे. आणि याच्यामध्ये आता मी काय काय ॲड करणार आहे हे तुम्हाला दाखवते. चला. तर एवढं पीठ घेतलं आहे मी आणि त्याच्यात आता हे टाकते अजवाईन, ओवा थोडासा आणि थोडेसे चिली फ्लेक्स आणि अजून मीठ केलं. आणि आता या पिठाला मस्तपैकी मळून घेते मी. मस्त पीठ मळून झालं आहे माझं आता. आणि आता मी थोडंसं तेल टाकून हे मळून घेणार आहे आणि मग रेस्ट करायला ठेवेन थोडा वेळ. तर माझं झालं आहे पीठ मळून मस्तपैकी. आता मी काय म्हणतात त्याच्या आतमध्ये जे सारण टाकायचं आहे आपल्याला त्याची तयारी करते. गाईज आता मी काय म्हणतात मसाल्याची तयारी करते. जे सारण मी पराठ्यामध्ये टाकणार आहे त्याची. तर त्याच्यासाठी मी आधी काय करणार आहे, तर आधी पाणी तापवायला ठेवणार आहे. आणि त्या तापलेल्या पाण्यामध्ये हा जो माझ्याकडे फ्लावर आहे ना तो टाकणार आहे त्या तापलेल्या पाण्यामध्ये. आणि त्याच्यात मीठ आणि हळदी टाकून थोडा वेळ ठेवणार आहे त्याला त्या पाण्यामध्ये. याने काय होणार, याच्यामधली जे इम्प्युरिटीज आहेत, याच्यातली घाण आहे ती सगळी निघून जाण्यासाठी मदत होईल. तर चला आधी ते करून घेते. तर गाईज हे बघा मी पाणी तापवून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे माझा हा फ्लावर. आणि याच्यावर हळद आणि मीठ. ठीक आहे. तर आता हे थोडा वेळ मी ठेवणार आहे पाण्यामध्ये. आता मी हे फ्लावर त्या पाण्यातून काढलेत आणि आता ह्याला मी किसून घेते बारीक, है ना. चला गाईज इथे बघा माझं हे मस्तपैकी किसून झालं आहे. आणि आता मी याचं सारण बनवून घेते आता फटाफट. तर त्यासाठी मी आधी गॅसवर ठेवली आहे कढई. तर या कढाईमध्ये मी आता टाकणार आहे तेल. आणि मग मिरची नंतर टाकणार आहे मी अद्रक लसूण पेस्ट. तर आता मी त्याच मिश्रणमध्ये तेलात टाकले बारीक केलेला हा फ्लावर
आता याच्यामध्ये मी टाकणार आहे लाल तिखट आणि हळद. हे मिक्स करून घेणार. आणि ही भाजी म्हणजे हे सारण मस्तपैकी शिजवून घेणार आधी. ठीक आहे. तर इथे भाजी मस्त शिजली आहे आणि आता याच्यामध्ये मी ॲड करते कोथिंबीर थोडीशी. मस्त फ्लेवर येल्याने. पनीर घेतले आता किसून मी आणि आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे आपलं हे सारण जे बनवलेलं आहे ना मी ते. पनीर नाही घेतलं तरी चालेल, त्याऐवजी तुम्ही बटाटा घेऊ शकतात आणि अजून म्हणजे टेस्ट वाढेल ना. आणि माझ्याकडे कमी होता काय म्हणतात फ्लावर, त्याच्यामुळे मी ॲड केलं आहे पनीर. तर हा मसाला पण मी याच्यामध्ये ॲड करून घेते. तर याच्यामध्ये आता मी टाकणार आहे चवीपुरतं मीठ, कारण की ऑलरेडी मी थोडं घेतलं होतं ना मीठ मगाशी. तर चवीपुरतं मीठ आणि धना पावडर बस. आणि आता हे मी मिक्स करून घेणार आहे. हातानेच मिक्स करते मी आता. हे ना आपण काय बोलतात जसं बटाट्याचं बनवतो ना सारण तसं बनवून घ्यायचं मिक्स करून करून. तर रेडी आहे हे. याच्यामध्ये मी आहे ना एक चीज क्यूब पण टाकणार आहे हे वालं टेस्टसाठी. तर आता माझं हे सारण तर रेडी झालं आहे मस्त मसालेदार. आणि आता मी पराठे बनवायला घेते. तर हे घेतलं आहे आता आणि हे लाटून घेते आता मी. आणि सोबतच तवा पण तापवायला ठेवते. तर इथे मी तवा तापवायला ठेवला आणि आता हे लाटून घेते. तर एवढी मी चपाती लाटून घेतली आणि आता याच्यामध्ये मी सारण भरते बरोबर एकदम. आणि आता हे फोल्ड करून घ्यायचं. तर असं मी फोल्ड करून घेतलं आहे चारी साईडने. शेप थोडा बिघडला आहे पण छान बनलं आहे. तर आता दोन्ही साईडने मस्त तेल लावून लावून शेकवून घ्यायचं. पराठ्यांना थोडं जास्तच तेल यूज होतं. तर मस्तपैकी तेल लावलं आहे मी आता. आणि आता हे दुसऱ्या साईडला पलटून घेते. ओके. आणि आता या साईडला पण तेल लावायचं. तर मस्त गरमागरम पराठा रेडी आहे. हे आपण चटणी किंवा दही, तर मी आता हे दह्याबरोबर सर्व करते. बघूया कसा बनलाय. पकड. कसा बनलाय रे? टेस्ट आहे का? मीठ वगैरे? चला मग मी बाकीचे पण आता बनवून घेते पटापट. मी फोल्डिंगवाले ट्राय करत होती पण हे छान बनत आहेत असेवाले. ते गोल भरून करतात ना तसं. आता हे बघा हे बनले. आता हे मी शेकवायला टाकते मस्तपैकी. आता तेल लावायचं ह्याला. पराठ्यांना तेलाची खूप गरज असते. तेल म्हणजे घी यूज करतात पण आम्ही बाबा तेलच यूज करतो.
हे बघा, निखिलने आतापर्यंत खाल्ले 3 खाल्ले ना, अजून आता देते अजून त्याला बनवून. गाईज मस्तपैकी आता गरमागरम मी माझे थेपले बनवून पराठे बनवून घेतलेत. आता मी जेवायला बसते. हे बघा, मस्त लुसलुशीत आणि खरपूस पण खाऊन घेते आता मी. तर इथे आता माझी प्लेट पण मी लावली आहे, मी पण खाऊन घेते आता, बघते टेस्ट कशी आहे. हे बघा मस्तपैकी मसाला सगळीकडे गेलाय. आता मी खाऊन बघते. तर गाईज माझं जेवण तर झालं आणि तुम्हीसुद्धा बनवून बघा असा पराठा. आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा. कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी. तर भेटूया पुन्हा आपण नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके देन, बाय.